पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली। ही कारवाई 5 फेब्रुवारी 2026 रोजी 9:30 वेतीय चॉकलेट फॅक्टरीजवळ गोवा मुंबई महामार्गावर ही कारवाई केली। यामध्ये आरोपी दिलीप दत्ताराम पवार वय वर्ष 53, सबनीसवाडा, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याकडून 6,62,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। यामध्ये 5 लाख रुपये किमतीची झायलो कार व 1,62,000 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू हस्तगत करण्यात आली। सदर कारवाई माननीय श्री मोहन दहिकर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, माननीय नयोमी साटम अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार बस्त्याव डिसोजा, पोलीस अंमलदार अमर कांडर यांनी केली असून सावंतवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।